नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे आपल्या सह्याद्रीत फिरताना. असे मी ह्याच्या अगोदर 28-30 किल्ले केलेत, पण आता पहिल्यांदा आम्ही कारनी चाललो आहे. मागे बघू शकता मनोज आहे इकडे, तिकडे आदित्य आणि ती आमची गाडी उभी आहे. अजून एक मित्र आम्हाला जॉईन करणार आहे थोड्या वेळात, मग त्याचं नाव पण श्रेयस आहे. आता बघूया, आता हरिहरला चाललो आहे आम्ही. त्याच्यासोबत दुर्ग भंडार आणि भास्करगड हे 2 गड करायचे पण विचार आहेत, दोघांपैकी एक कोणता तरी. आता डिपेंड करतं कोणता करतो आहे. आणि टेंट वगैरे घेतलं आहे आम्ही. मग असा व्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला पण आवडतील. आम्ही सिनेमॅटिक्स वगैरे सगळे घेणार आहे याच्यामध्ये पण, तर बघा व्लॉग. ठीक आहे, बाय बाय. मित्रांनो, आम्हाला थोडा उशीर झाला आहे. आम्ही जवळजवळ 1 तास लेट चाललो आहे पूर्ण प्लॅनमधून, कारण रात्री आम्हाला थोडा एका ठिकाणी थांबायला लागलं. जो आमचा ड्रायव्हर होता त्याला खूप झोप आली होती, त्यामुळे आम्ही थांबलो होतो एका ठिकाणी. आणि मध्ये थांबून आम्ही थोडं नाश्ता वगैरे पण केला आहे. आता थोडं पेट्रोल भरायला वगैरे थांबलं. मग मागे बघू शकता, पेट्रोल म्हणजे CNG, पण एवढी पूर्ण सगळी CNGची लाईन आहे. आता हे सगळे आहेत शूट वगैरे करतात कॅमेऱ्यामध्ये. आता तरी आम्हाला इथे उभा राहून, म्हणजे लाईनमध्ये उभा राहून 30 मिनटं तरी झाले. आता बघूया कधी आवरतं यांचं, आणि मग आम्ही हरिहर चढायला स्टार्ट करतो. मग ऊन तर चालू झालं आहे, आता बघूया कधी कसं काय होतं आहे आमचं. जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम की, तो उस कवि को आज तुम नकार दो. भीगती नसों में आज फूलती रगों में आज आप की लपट का तुम बहार दो. आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का उदान, आज इस धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. तर आता आम्ही आलो इथे हरिहर किल्ल्याच्या चेकपोस्टवर आहे खाली. चेकपोस्ट तो तिथे हे करतोय. हे इथून सरळ आता गेला आणि तर हरिहर किल्ला लागेल आपल्याला. तिथे आपण गाडी पार्क करू, मग नंतर डायरेक्ट ट्रेकला स्टार्ट करू. तर हे बघू शकता, 2 मोठे मोठे पर्वत आहेत, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. आता बघूया, पुढे जाऊया, पुढे ट्रेक करूया. तर बघूया किती, 30 रुपये एंट्री फी आहे. तुम्हाला दाखवतो बघा, 30 रुपये एंट्री फी आहे तिकीट दर प्रति व्यक्ती. आणि कॅमेराचे असतील तर 100 रुपीचं. तर आमच्याकडे कॅमेरा वगैरे नाही आहे. तर मित्रांनो, आत्ता जस्ट आम्ही पोचलो होतो इथे खाली किल्ल्याच्या पायथ्याला. मागे किल्ला बघू शकता तुम्ही, हरिहर किल्ला. आणि हा रस्ता तो यायचा, इकडून सरळ आलं, इथे गाडी पार्क केली आहे. ठीक आहे, तो माझा मित्र आहे, तो व्लॉगिंग करतो. ते आदित्य आणि श्रेयस चाललेत, इथे वरती जायचं आहे. आता आपला प्रवास चालू करूया आपण, आणि कसा माझा एक्सपिरियन्स राहतो ते तुम्हाला दाखवतो. पाण्याची एकच बॉटल घेतली आम्ही, कारण उंची बघून वाटत नाही की म्हणजे असं एवढं पाणी लागेल आम्हाला. बघूया कसं होतं आता. तर आता आम्ही पायथ्याला आहे. असं छोटंसं प्रवेशद्वार बनवलं त्यांनी, नवीनच बांधकाम आहे. पूर्ण असं तटबंदी टाईप करून घेतलं आहे. का केलं काय मग आयडिया नाही. जंगली प्राणी येत असतील इथे, वाघ, सिंह वगैरे, त्यामुळे हे सगळं लावून घेतलं. बॅरिकेड टाईप आहे पूर्ण. आता इथून बघा वरती हा फलक आहे, इथे माझा मित्र हा श्रेयस. तर बघूया इथे वरती जाऊया. ठीक आहे, चला. एवढा कडक ऊन आहे, पण तुम्ही बघू शकताय बघा, करवंदाच्या जाळ्यात आहे. तुमच्या इथे काय बोलतात माहिती नाही, आम्ही करवंदा बोलतो. हे बघा, हे पिकलेली आणि कच्ची आम्ही मीठ आणि मसाला घालून खायचे असतात. हे बघू शकता वर किती आहेत. जाऊया आपण पुढे. जागोजागी खूप काटे पण असतात करवंदाच्या झाडाला, लक्षात ठेवा.
पॅच आपण कवर केला हरिहरचा, जवळजवळ साधारणतः 20-22% केला. हे बघा तिथे खाली गाड्या उभ्या आहेत आमच्या, हे गाव येते ठीक आहे. आणि हा हरिहर किल्ला आहे वरती, तिथून वरतून जायचं आहे फोकस होऊन, तिथून जायचं आहे तिथे. तुम्हाला वरती दिसत असतील, मला दिसतात, तुम्हाला माहिती नाही. आणि हे बॅरिकेड लावलेत असे, हे बघू शकता असे बॅरिकेड लावलेत, कारण कोणाची जीवितहानी होऊ नये गडावर आल्यावर. कोणालाही म्हणजे असं चुकून कोणाचा धक्का लागला किंवा पाय वगैरे असं घसरला तर तिथून पडू नये किंवा काही पण जीवितहानी होऊ नये म्हणून या बॅरिकेड्स लावलेले आहेत. चांगलं काम केलं इथे. बघूया आता पुढे अजून बघू. जवळजवळ 70% कवर केलं आहे आम्ही, 30% बाकी आहे. आणि तुम्ही बघू शकता पायऱ्या पण दिसत असतील, किल्ल्याच्या पायऱ्या दिसतात बघा, त्या पायऱ्या आहेत. आणि इथं पुढे आला ना तुम्ही तर इथे पूर्ण किल्ल्यांची माहिती दिली आहे. हे ब्रह्मगिरी, अंजनेरी, परत भास्करगड, अजून दुगारवाडी धबधबा आहे, परत दुर्गभंडार आहे, वाघेरा किल्ला आहे, नवरा नवरी सुळका आहे, वैतनराणा धरण, नागफणी. हे डायरेक्शन दिलेत बघा, हे कुठे कुठे किल्ले आहेत वगैरे काय काय. आता असा परिसर आहे हा हरिहरगडाच्या खाली थोडंसं चांगलं आहे. आता या झोपड्या तर बंद आहेत, ते पहिले असेल पावसाळ्यात चालू असतील त्या, आता बंद आहेत काय माहिती काय. ठीक आहे चला जाऊया आता वर, तिथे डायरेक्ट तिथे भेटू आपण. तर आता आम्ही मध्ये पायऱ्यांच्या बरोबर 80 डिग्री पायऱ्या त्या ठीक आहे. पायऱ्यांना बघणार तर तुम्ही इथे खाली खाचे दिलेत, कारण तुम्ही असे हात धरून असा वर जाऊ शकता. हे असे थोडंसं रिस्की आहे, एवढं पण नाही आहे रिस्की, बट थोडंसं आहे रिस्की. अजून आम्हाला वर जायचं बघा, तिथे खाली बघू शकता तुम्ही किती डीप आहे बघा. आणि हा नजारा इथला. अजून खाली मुलं आहेत, हा माझा मित्र. तर थोडं चढतो वरती, मग बंद करतो व्हिडिओ. मला पण थोडा फोबी आहे. आता जस्ट आपण इथून आलो वरती, वरती चाललो इकडे, वरतून दाखवतो काय असं ठीक आहे. चल ते चढते ते. जस्ट आपण खालून वर आलो, मला पायऱ्या दाखवतो एकदा पायऱ्या बघून घ्या. वर यायचं, त्याला पण कप्पे आहेत असे ठीक आहे. अशा पायऱ्या आहेत वर यायच्या. हे थोडं इथे तुम्हाला समजेल, हे बघा अशा पायऱ्या आहेत. इथून वर यायचं आणि इकडे हे पण सेम आहे. जाऊया आपण वरती, मी दाखवतो. दरवाजा टाईप आहे इथं वरती. आणि हे आपण आता आपण आलो आहे, हे बघा हे असं आहे. आणि तिकडे तुम्हाला बाहेर दाखवलं, वरती ओपन आहे ठीक आहे. आणि हे असं वरती जाऊया तिथून आणि बघूया ठीक आहे. आता आपण ती मागे दगड्या बघताय ना, तिथं होतो. तिथून सरळ यायचं, सरळ इथे आल्यावर तुम्हाला झाड दिसेल, ते झाड आहे. आणि इकडे तुम्हाला झोपड्या पण दिसतील 2-4. इथेच पाण्याची टाकी आहेत, 3 पाण्याची टाकी आहेत, ती बघूया आपण आता. आणि मग वरती मंदिर इकडे आहे आणि पाण्याची टाकी इकडे आहेत ठीक आहे. थोडं हे बघूया. बरंच असं पसरलेला किल्ला आहे. वाट खूप छोटी आहे पण किल्ला पसरलेला आहे. तसा इतिहास पण आहे. दगडाच्या डोंगराच्या पोटात त्या पायऱ्या खोदून वाट बनवली आहे. आता बघू शकता इकडे हे एक टाकं तर पूर्णपणे सुकलेलं आहे ठीक आहे. दुसरं टाकं बघूया, हे पण पूर्णपणे सुकलेलं आहे, काय नाही याच्यात. माणसांनी कचरा करून ठेवला आहे, पाण्यात पण कचरा करून ठेवला आहे. आणि हे बघा हे तिसरं टाकं आहे, हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे ठीक आहे.
पाणी पिण्यायोग्य नाही पण आहे, टाका आहे. ठीक आहे. बोला ना तुम्हाला असं मागे बघा हे झोपड्या वगैरे दिसतील. झोपड्यानंतर आपली एक महाराजांचा मस्त झेंडा आहे वरती आणि हनुमानाची मूर्ती आहे बघा. मला दाखवतो मी नीट. हनुमानाची मूर्ती अशी. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून थोडं पुढे गेलो ना आपल्याला, आता तुम्ही विचारणार की हे काय, हे पण एक म्हणजे तुम्हाला दाखवते. तर हे जे तुम्ही बघताय समोर, हा हत्ती तलावाचा एक भाग आहे. हा पूर्ण पावसाळ्यात भरत असेल आणि पूर्ण हे हत्ती तलावाचा भाग आहे हा, की ह्याच्यामध्ये जवळजवळ 1 वर्ष पिण्याचं पाणी टिकेल. 1 ते 2 वर्ष एवढं पाणी याच्यात साठलं जायचं. हा असाच हत्ती तलाव तुम्ही तुंगवर, आपल्या राजगडवर, रायगडवर सगळं बघितलं असेल. हौद पण बोलतात, हत्ती तलाव पण बोलतात. आता पण हे छोटंसं मंदिर आहे, बघूया. बरेच मंदिर आहे तिथे. महादेवाची पिंड आहे. आपल्याला मारुतीचं दर्शन पण झालं मागे जस्ट. आता हे बघूया. काय मंदिर नाही आहे, हे नॉर्मली असंच ठेवलं. ठीक आहे. आता ही बघा, ही इथूनच सरळ वाढ जाते अशी या मंदिराकडे. ते मंदिर फिरूया, बघूया काय आहे. वरती जाऊया. ठीक आहे. मंदिरं बघून आपण वर चाललो आहे. ठीक आहे. ही अशी वर जाण्याची आपण थोडा वेळ असं उभा पॅच आहे. माती खूप साठली आहे. उन्हाळ्याचं मोस्टली काहीच भेटणार नाही तुम्हाला इथे. येताना पूरक पाण्याचा काय बोलतात, पूरक पाण्याच्या बॉटल्या घेऊन या, त्याशिवाय येऊच नका. कारण तुम्हाला पाणी गडावरती उन्हाळ्यात कुठेच भेटणार नाही आहे ना. कुठले खालचे गावकरी वर त्या स्टॉलमध्ये आहेत. ठीक आहे. उन्हाचं ते पण आपापले काम करतात आणि आपण सोबत पाण्याची बॉटल घेऊन येणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय येऊच नका, हे लक्षात ठेवा. वरती काय आहे, मित्र येतात आपल्या मागून, येतात का नाही माहिती नाही, पण आपण चढूया. एवढा असा पॅच असेल ना, थोडा उंच आहे. ट्राय करतो मी मोबाईल घेऊन चढायचा सोबत. ठीक आहे. अजून वरती आहे. खूप चांगलं वाटतं वरती येऊन. खूप बघू शकता तुम्ही. भारी वाटतंय. हवा, उन्हात पण एवढी हवा येते वरती. छान. थोडंसं राहिलं बाकी वरती, जाऊया आता आपण. जस्ट आपण चढलो, इथून वरती चढलो. थोडासा अवघड होता म्हणून कॅमेरा ऑफ केलेला. बघू शकता मागे असं एक बांबू आहे, त्याला खूप सारे झेंडे लावलेले आहेत. महाराजांचे आहेत, हनुमानाचे आहेत. बघू शकता एक काय बोलतात, एका बालेकिल्ला टाईप हे असं बनवून ठेवलं की थोडंफार आपण थोडंसं चढून एक बालेकिल्ला कसं चढतो तसं. हे बघू शकता मागून आपले मित्र वगैरे येतात. आणि हे इकडे पाण्याचे 3 टाके तुम्हाला जर दाखवून आले. त्या 3 टाकेचं त्याच्यानंतर अजून एक आहे तिथे एक टाकी. त्याच्या पण थोडंसं पुढे गेलं तर तिथे 3 पाण्याची टाकी आणि आपलं गोळा वगैरे, दारू गोळा वगैरे ठेवण्यासाठी, नाहीतर काही पण धान्य कोठार वगैरे असेल ते तिथे पण जाऊन आपण बघूया. आता इथे आपण गारद देणार, ती गारद पण ऐकवतो, तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. हे बघा वरचा नजारा असं कसं आहे, खूप वरती आहे. महाराज गणपती, गजपती, अश्वपती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, मुघल संवारक, श्रीमंत, श्री श्री श्री
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो. हे बघू शकता एक पाण्याचा टाका इथे, मधमाशा वगैरे आहेत त्याच्यात. प्यायचं पाणी नाही आहे, पिऊ पण नका, आजारी पडणार, पचणार नाही ते पाणी. बघा इथे दुसरं पाण्याचं टाक, सगळ्या मधमाशा वगैरे. ठीक आहे, हे पण एक पाण्याचं टाकच आहे छोटंसं. मग आपण तिसरं झालं, आता अजून एक पाण्याचे टाके आहेत. जवळजवळ 5-6 पाण्याचे टाके आहेत इथे. हे 4थं आणि अतिशय घाण आहे हे 5वं. ठीक आहे, आणि आता हे बघूया आपण काय. तिकडे 3 बघितले, इकडे 5 बघितले आपण. जवळजवळ 5 आणि 8 टाके आहेत. 8 आणि अजून एक आहे इकडे खाली, ते बघायचं आधी आपण जरा हे बघूया काय आहे. हे असे नावं लिहिणारी माणसं, त्यांची बुद्धी कुठे असते मला नाही माहिती. ठीक आहे, नावं लिहिलेत सोडून द्या. एक थोडासा छोटासा आहे काय बघूया. एक धान्य बोटर राहण्यासाठी वगैरे. बघा किती नावं लिहिलेत आतमध्ये. अशी नावं नाही लिहिली पाहिजेत. ओके, सील केलं रे. इथून एंट्री नाही आहे. ठीक आहे, आपला मित्र आहे, ब्लॉगर मित्र. हे टाकं बघूया, टाकं बघूया आणि जाऊया. ठीक आहे, परतीचा प्रवास चालू करूया आपण. हे टाकं पाण्याचं पण खूप घाण पाणी. माणसांनी कचरा वगैरे टाकलाय. ते आणि अजून एक पाण्याचं टाके. जवळजवळ 10-12 पाण्याची टाके आहे तिथे, 10-12च्या वरतीच. हे बघू शकता, अजून एक पाण्याचं टाके. तर आपण या वाटेने सरळ घरी जाणार आहे. ठीक आहे, तो आपण तिथे होतो, झूम करून दाखवतो. तिथून वरती आलो आपण या प्लेसवर, समोरच्या पुढे गेलो. ठीक आहे, आता जाऊया परत तिकडे.